ज्ञानामृत अकॅडमीच्या माध्यमातून आपण इम्पॉर्टंट अँकरिंग टिप्स पाहत आहोत। ज्ञानामृत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर अपलोड होणाऱ्या व्हिडिओ या कुठल्याही प्रकारे तुमचं एंटरटेनमेंट करणाऱ्या नसतात। चॅनलवरती अपलोड होणाऱ्या व्हिडिओतील माहिती ही तुमच्या प्रत्येकाच्या स्किल इम्प्रूव्हमेंटसाठी असते। प्रत्येक कंटेंट हा तुमच्या ज्ञानामध्ये भर घालणारा असतो, तुमच्या व्यक्तिमत्वाला एक योग्य आकार देण्यासाठी, तसेच समाजामध्ये चार चौघांमध्ये किंवा एखाद्या सभेमध्ये स्टेजवरून आपले विचार व मत प्रभावीपणे मांडता यावेत याच्यासाठी या चॅनलवरील माहिती ही फार महत्त्वाची असते। त्यामुळे ज्ञानामृत अकॅडमी या यूट्यूब चॅनलला आपण अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राइब करा। निवेदकांची अतिशयोक्ती आणि त्याचे होणारे परिणाम, अतिशयोक्ती कशा टाळू शकतो, मान्यवरांचे कौतुक व स्तुतीच्या मर्यादा इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत। अँकरिंग क्षेत्रामध्ये येऊन आपले करिअर करण्याची इच्छा असलेले, तसेच जे नवखे सूत्रसंचालक आहेत किंवा जे मागील काही वर्षांपासून सूत्रसंचालन करत आहेत, अशा प्रत्येकासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत प्रत्येकानं नक्की पहा। सूत्रसंचालकाच्या भूमिकेमध्ये आपण कार्यक्रमामध्ये नेतृत्व करत असताना एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत आपण जी विशेषणे लावणार आहोत, त्यांचे जे गुणगान आपण करणार आहोत, ते खरोखरच त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाला आणि व्यक्तिमत्वाला शोभत आहेत का याच्याकडेही लक्ष द्यावं। नाहीतर जितके तुम्ही गुणगान गात आहात, त्या व्यक्तीच्या बाबतीत विशेषणे वापरत आहात, ती विशेषणे म्हणजे अतिशयोक्ती होणार नाही याची पण सूत्रसंचालकांना काळजी घेतली पाहिजे। सूत्रसंचालकाने मान्यवरांची स्तुती आवर्जून करावी, परंतु ती स्तुती त्या मान्यवराला पचली पाहिजे, अन्यथा तो भाषण करण्यासाठी उभा राहिल्याच्या नंतर जर तो समजूतदार असेल तर तुमचं कौतुक करेल, तुम्हाला धन्यवाद देईल। परंतु जर तो समजूतदार नसेल तर मग सूत्रसंचालकाची चालू कार्यक्रमात कान उघडणी करायलाही तो मागे पुढे पाहणार नाही। हे बऱ्याचदा आपण लाईव्ह कार्यक्रमामध्ये पाहतो किंवा सोशल मीडियावरती आलेल्या रील्स व पोस्ट मधून आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। एक खरा घडलेला प्रसंग आपण लक्षात घ्यायचं म्हटलं तर मग महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एका लाईव्ह कार्यक्रमामध्ये त्यांची स्तुती करण्यात वेळ वाया घालवणाऱ्या महिला अँकरच्या हातातील माईक ओढून घेतलेला होता। तिथे त्या लेडी अँकरने स्मित हास्य करून ती वेळ मारून नेली। परंतु अशा पद्धतीनं भर कार्यक्रमामध्ये निवेदकाचा अपमान होणं ही काही चांगली गोष्ट नाही। शेवटी प्रत्येकाला आपला स्वाभिमान असतो आणि तो स्वाभिमान हिरावून घेण्याचा कुणालाही अधिकार नाहीये, कारण अँकर सुद्धा इतरांप्रमाणेच एक व्यक्ती आहे। त्याच्यामुळे अँकरने सुद्धा अँकरिंग करत असताना किती बोलावं, कसं बोलावं, कुठे बोलावं, एवढंच काय तर कशा पद्धतीने बोलावं या गोष्टी बारकाईनं समजावून घेतल्या पाहिजेत। कोणत्याच कारणाने आपला अपमान होणार नाही याच्याकडे देखील प्रत्येक अँकरनं लक्ष दिलं पाहिजे। चालू कार्यक्रमामध्ये महत्त्वाच्या मान्यवराला आपले भाषण देण्यासाठी, मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलावताना सूत्रसंचालक अनेक विशेषणे, त्यांची असलेली सर्व पदे आणि बराच वेळ कौतुक करण्याचा प्रयत्न करतो। त्याच वेळी ज्या व्यक्तीचे भाषण होणार आहे ती व्यक्ती आपल्या पाठीमागे किंवा शेजारी येऊन उभी राहते, तरीही आपण ठरवलेल्या गोष्टी बोलण्याचा मोह सोडत नाही। जोपर्यंत आपले त्या व्यक्तीविषयीचे गुणगान पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला तिथे आपले बोलणे संपण्याची वाट पाहावी लागत असते। त्याच्यामुळे आपण किती बोलावं आणि कुठे थांबावं याची देखील कारणमीमांसा स्वतःच केली पाहिजे। जेव्हा ती व्यक्ती भाषण करण्यासाठी माईकचा ताबा घेते तेव्हा ते शिलक्या शब्दांमध्ये किंवा कडक शब्दांमध्ये निवेदकाचे कान टोचत असतात। त्यामुळे ज्या व्यक्तीचे भाषण होणार आहे ती व्यक्ती स्टेजवरून उठून माईकचा ताबा घेण्यासाठी येते तेव्हा निवेदकांना देखील आपले लांबलेलं कौतुक थोडक्यात संपवून संबंधित त्या मान्यवर व्यक्तीला बोलण्यासाठी ताबा देणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। निवेदकाने अँकरिंग करत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की पूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती असते। त्याच्यामुळे वेळेचं बंधन लक्षात घेऊन आयोजकांशी योग्य तो समन्वय साधून कार्यक्रमाची उत्साहाने सुरुवात व उत्साहाने शेवट करण्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना व परिजनांना पाठवा। तुम्हाला एक उत्कृष्ट सूत्रसंचालक बनायचं असेल तर ज्ञानामृत अकॅडमीच्या वतीने घेतल्या जात असलेल्या स्पेशल ट्रेनिंग ऑफ इव्हेंट अँकरिंग या कार्यशाळेसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। ज्ञानामृत अकॅडमीच्या 74 20 85 48 05 या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधून आपला प्रवेश आजच निश्चित करा। थँक्यू।